हरिनामाचा हरिनामाचा करीते व्यापार तुम्ही घ्या 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 देते उधार तुम्ही घ्या 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 देते उधार फुलाची टोपली भरली सगळे टाक जाऊनी एकली फुलाची टोपली भरली सगळे टाक जाऊनी एकली हरिनामाचा हरिनामाचा करीते व्यापार हरिनामाचा हरिनामाचा करीते व्यापार तुम्ही घ्या 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 देते उधार तुम्ही घ्या 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 देते उधार घ्या घ्या देते मी उधार टाळणीची टोपली भरली सगळे टाक जाऊनी एकली टाळणीची टोपली भरली सगळे टाक जाऊनी एकली हरिनामाचा हरिनामाचा करीते व्यापार हरिनामाचा हरिनामाचा करीते व्यापार तुम्ही घ्या 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 देते उधार तुम्ही घ्या 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 देते उधार। जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरवली या ठिकाणी मुक्कामी असणारी दिंडी भुलेश्वर पंचकृषी सेवा मंडळ या दिंडीचा माध्यमातून असलेले सर्व वारकऱ्यांचं भोजन करत आहेत। हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं म्हटलंय ते काही वावगं नाहीये, परंतु या महिलांनी एकदम उत्कृष्ट असं भोजन जेवण तयार करून सर्व दिंडीतील महिलांना जारी जारी। जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरवली या ठिकाणी मुक्कामी असलेली पालखी पोलीस आणि दिंडी मधील सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी भोजन केले जाते आणि दिंडी सोहळ्यातील पालखीचा आनंद घेणारे हे सर्व महिला आणि वारकरी समुदाय या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी वारी ह्या कुरवली या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे आणि हे स्थळ ज्या ठिकाणी सर्व साधू संतांच्या आणि संतांच्या पालख्या या ठिकाणी एकत्र जमा होत असतात त्या ठिकाणी आपल्या भागातील दिंडी आहे। जय हरी माऊली। काय दिंडीचं नाव आहे आपल्या दिंडीचं नाव काय आहे? याची देही याची डोळा पाहिना मुक्तीचा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी हे म्हणल्याप्रमाणे आज तुम्ही ह्या सोहळ्यामध्ये प्रवास करत आहात, या सोहळ्याचा आनंद काय अनुभवाल? हा सोहळा ना आयुष्यात जन्माला आला ना एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे। जो माणूस पृथ्वी तलावरती मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतो त्याने एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे। इसवी सन 1685 पूर्वी संत तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराजांनी ही वारी परंपरा चालू केली। ही वारी देहूपासून आळंदी यायची आणि आळंदीपासून नंतर वारीची परंपरा चालू केली। पण कालांतराने तुकोबरायांची वारी सोहळा आणि ज्ञानोबरायांचा वारी सोहळा वेगळा झाला। वैकुंठवासी आखाडे महाराजांनी 1965 साली वारी सोहळा चालू केला। त्या कालखंडामध्ये लाकडी रथ असायचा, त्या टायमाला रथाला खेटून चालणारे हे लोक वारकरी असायचे, ठराविक मोजके वारकरी होते त्या टायमात। पण आज लोकसंख्या वाढली, वारकऱ्यांची संख्या वाढली, आज 300 350 पावणे 400 दिंड्या तयार झालेल्या आहेत। आज प्रत्येक गावागावामध्ये धर्माचं अनुकरण करणारे यांची वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, कारण आज धर्माचं अनुकरण धर्माचं रक्षण करणारे जे कोण असेल ते सनातन धर्म वारकरी संप्रदाय। आज खरं तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचं पालन जर आपल्याला करायचं असेल तर वारकरी संप्रदायाच्या संत संगतीत राहिलं पाहिजे। संतांच्या संगतीत राहिलं तर धर्माचं पालन होईल, अन्यथा धर्म वाढण्याचं प्रमाण वाढणार आहे। जर संप्रदाय नसता तर अधर्म वाढला असता। आज अधर्माची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलं तर अधर्माचं काम मोठ्या प्रमाणात चाललं। गळ्यामध्ये भगवा झेंडा ध्वज घालणे, हातात कडं घालणे, फक्त धर्माचं नाव करे पण धर्माचं विद्रूप युगपर्यंत चाललेलं आहे। आज हीच वारकरी मंडळी धर्माचं खरं तर रक्षण करतात। आज हा सुख सोहळा चालत असताना आज तुमच्या दिंडीमध्ये किती लोकांची संख्या आहे?
आज दिंडीमध्ये 550-600 लोकांची संख्या आहे. यांच्या जेवण वगैरे सगळं दिंडीच्या माध्यमातून केलं दिंडीच्या जातं. माध्यमातून त्याच्या परिसरात असणारे 25-33 गावचे लोक आहेत या दिंडी सोहळ्यामध्ये. गेली 1965 सालापासून जी परंपरा चालू होती ज्या घराण्याची, त्यांची मुलं त्यांची सुना या वारीमध्ये सोहळ्यामध्ये फार नातवंड सुद्धा सहभागी झाले, नातसुना सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. जय हरी माऊली. पुढची वारी कशी काय आता? उद्या रिंगण होणार आहे. तुम्ही रिंगणामध्ये भाग घेणार आहात का? रामकृष्ण हरी.